हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय केमिस्ट्री यूट्यूब चॅनल. मी सचिन शंकर भालेकर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करतोय. आणि आपण जो पाहिलेला आहे म्हणजे आपण जो चॅप्टर पाहतोय आयोनिक इक्विलिब्रियम, त्याचा हा तुमचा 4th नंबरचा पार्ट. ह्या पार्टमध्ये तुम्हाला काय पाहायचं आहे तर ह्या पार्टमध्ये पाहायचं आहे आपल्याकडे असणारं जे वॉटर आहे ते वॉटर कशा पद्धतीनं आयोनाईज होणार आहे. असं आम्हाला माहीत नाही का वॉटर H+ आणि OH- मध्ये आयोनाईज होतं ते. अरे हो रे बाळा, ते ठीक आहे, तुलाही माहीत आहे ते H+ आणि OH- मध्ये आयोनाईज होतं, पण त्याला आपण आयोनाईज केल्यानंतर होतं. बट आजचा जो कन्सेप्ट आहे तो म्हणजे कोणता तर ॲटो आयोनायझेशन ऑफ वॉटर. कोणता कन्सेप्ट आहे आजचा? ॲटो आयोनायझेशन ऑफ वॉटर. ॲटो आयोनायझेशन. ॲटो म्हणजे काय? स्वतःमध्ये मिक्स झाल्यानंतर आयन्समध्ये कन्वर्ट करायचे आहेत आपल्याला. त्याला काय म्हणायचं आहे आपल्याला? ॲटो आयोनायझेशन. ठीक आहे, स्वतःमध्ये कन्वर्जन. असं होतं का? नाही. आपण बघतोय आपल्याला आयन्स तयार करायचं असेल वॉटरची तर त्याच्यामध्ये आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये रिॲक्शन बघितल्या, त्याच्यात H+ मिक्स करावं लागतं. पण ठीक आहे, वॉटर एक असा कन्सेप्ट आहे, जर आपण वॉटरला वॉटरमध्येच जर मिक्स केलं तरी सुद्धा एक स्मॉल अमाऊंटमध्ये एका स्मॉल एक्सटेंटमध्ये त्याचं काय होतं आयन्समध्ये कन्वर्जन व्हायला लागतं. तेच बघायचं आपल्याला इथं. मग तेच बघा इथं काय सांगितलेलं आहे. फर्स्ट ऑफ ऑल ॲटो आयोनायझेशन म्हणजे एकदा आपण प्युअर आयोनाईज करायचं आहे. ठीक आहे, प्युअर वॉटर आयोनाईज टू व्हेरी स्मॉल एक्सटेंट, थोड्याशा स्मॉल अमाऊंटमध्ये ते काय होतं आयोनाईज व्हायला लागतं. सो द आयोनिक इक्विलिब्रियम ऑफ वॉटर म्हणजे आपल्याला ते आयोनिक इक्विलिब्रियम कशा पद्धतीनं रिप्रेझेंट करायचं आहे हे आपल्याला सगळंच बघायचं आहे. पण त्याच्या अगोदर रिॲक्शन नीट बघा. पहिला H2O घेतलेला आहे. ठीक आहे, पहिलं पण काय घेतलेलं आहे? H2O घेतलेलं आहे. दुसरं पण H2Oच घेतलेलं आहे आणि ते H2 दोघात मिक्स केलेलं आहे आणि तयार झालेलं आहे H3O+. म्हणजे एका वॉटरमधून काय झालेलं आहे इकडच्या बाजूला एक प्रोडक्ट काय झालेला आहे तुमचा वॉटर काय झालेलं आहे प्रोडक्ट तयार झालेला आहे. म्हणजे एका वॉटरनं काय दिलं आहे H+ डोनेट केलं आहे आणि एका वॉटरच्या मॉलिक्यूलनं काय केलेलं आहे H+ ॲक्सेप्ट केलेलं आहे. म्हणजे इथून जर आपण कन्सिडर केलं तर हा आपला वॉटर, हे वॉटरमधून एक H+ यानं काय केलेलं आहे याला दिलं आहे आणि यानं काय केलं एक H+ घेतलेला आहे. म्हणून इथं तयार झालं तुमचं ॲक्वेस सोल्युशन ऑफ H3O+. यालाच आपण काय म्हणतो? यालाच आपण म्हणतो हायड्रोनियम आयन. याला काय म्हणतो? हायड्रोनियम आयन. इथं तुम्ही फक्त H+नं जरी रिप्रेझेंट केलं तरी चालेल. आणि हा तुमचा काय आहे? हा तुमचा हायड्रॉक्सिल आयन. आलं लक्षात? ॲटो आयोनायझेशन म्हणजे स्वतःमध्ये रिप्रेझेंटेशन करणं. मग आता एक गोष्ट लक्षात आली, ॲटो आयोनायझेशन एक स्मॉल एक्सटेंटवरती, व्हेरी स्मॉल एक्सटेंटमध्ये होतं. म्हणजे इथं जर जास्त अमाऊंटमध्ये होत असेल तर जर मला याचा रेट कॅल्क्युलेट करायचा असेल, म्हणजेच मला याचं इक्विलिब्रियम कॉन्स्टंट कॅल्क्युलेट करायचं असेल तर मी जे हिचं ॲरो दाखवलेला आहे तो ॲरो म्हणजे कोणता? इक्विलिब्रियम ॲरो दाखवलेला आहे. ठीक आहे, म्हणजे एक स्मॉल अमाऊंटमध्ये होते म्हणून त्याला काय केलेलं आहे आपण इक्विलिब्रियममध्ये हा ॲरो दाखवलेला आहे आपण. ठीक आहे, मग आता बघा इकडं, जर सपोज मला याचा रेट कॅल्क्युलेट करायचा असेल, आपण केमिकल कायनेटिक्समध्ये रेटचा फॉर्म्युला बघितला आहे. काय असतो? रेट इज इक्वल टू फॉर्म्युला काय तयार होतो तुमचा? रेट इज इक्वल टू प्रोडक्ट मायनस रिॲक्टंट. येते का लक्षात? मग मला आता सांगा, वरच्या रिॲक्टंटमध्ये म्हणजे वरची जी आपण केमिकल रिॲक्शन पाहिली त्या केमिकल रिॲक्शनमध्ये कोण रिॲक्टंट आणि कोण प्रोडक्ट आहे? तर सर इक्विलिब्रियम ॲरोच्या राईट साईडचा हा तुमचा प्रोडक्ट आहे. मग प्रोडक्ट काय आहे तेच फॉर्म्युला लिहायचं आहे. कसं लिहिणार मग आपण इथं? रेट इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O+, म्हणजेच काय? हायड्रोनियम आयन इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH- आयन. ठीक आहे, डिवाइड बाय रिॲक्टंटच्या साईडला कोण होते? 2 H2O मॉलिक्यूल होते. म्हणजे तिथं आपण असं लिहिलं तरी चालेल H2O इंटू H2O म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O. ठीक आहे, मग ह्या फॉर्म्युला जर आपण असा रेटचा फॉर्म्युला काढला, आता फर्स्ट ऑफ ऑल हे रेट कशासाठी बघतोय आपण? इक्विलिब्रियम कॉन्स्टंट काढण्यासाठी. मग रेटच्या ऐवजी आपण इथे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट K वापरलं तरी चालेल. मग K इज इक्वल टू काय फॉर्म्युला तयार झाला आहे तुमचा? K इज इक्वल टू तयार झालं आहे तुमचं H3O+ इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH- डिवाइड बाय प्रोडक्ट ऑफ H2. ठीक आहे, हा तुमचा फॉर्म्युला तयार झाला. यालाच आपण असं लिहिलं तरी चालेल. अजून कशा पद्धतीनं? तर बघा इकडं K इज इक्वल टू
कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस डिवाइड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O चा प्रोडक्ट किंवा स्क्वेअर असंही लिहिलं तरी चालेल. ठीक आहे, म्हणजे हे तुम्हाला भेटलेलं काय भेटतं, इक्वेशन भेटतं. किंवा सर आपण याला असं पण लिहू शकतो, कसं, वेगळ्या मेथडनं अजून कशा पद्धतीने याला रिप्रेझेंट करू शकतो. तर आपण याला काय करू शकतो, हे जे H2 आहे हे डिनॉमिनेटरचं काय करूया, न्यूमरेटरला घेऊन येऊया. म्हणजे कसं झालं, या साईडला आल्यानंतर K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O स्क्वेअर इज इक्वल टू, तयार काय झालं मग इकडच्या बाजूला, इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोनियम आयन इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस हायड्रॉक्सिल आयन. ठीक आहे, अशा पद्धतीचं हा तुमचं इक्वेशन तयार झालं. हे जे इक्वेशन इथं तयार झालेलं आहे, ह्याच इक्वेशन जर तयार झाले, हे इक्वेशन तुमचं कशावरून तयार केलं आपण, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट किंवा इक्विलिब्रियम रिॲक्शन तयार केल्यानंतर हे तुम्हाला तयार झालेलं इक्वेशन. मग बघूया आता, एक गोष्ट आपल्याला इथं समजली की बाबा हे आपल्याला भेटले, पण आता हे रिलेशन तर भेटले आपल्याला, याच्यामध्ये काय आहे, जे आपल्याकडे H2Oचा प्रोडक्ट आलेला होता ते काय हो तुमचं एक कॉन्स्टंट टर्म आहे, म्हणजे एक स्मॉल एक्सटेंटमध्ये, व्हेरी स्मॉल एक्सटेंटमध्ये ते आयोनाइज होते, त्याच्यामुळं त्यालाही आपल्याला काय करायचं आहे, कॉन्स्टंटच म्हणायचं आहे. मग आधीची एक कॉन्स्टंट होता आणि आत्ता अजून काय केलं आपण, जे H2Oचा प्रोडक्ट होता त्याला पण कॉन्स्टंट म्हटलं आणि ते कॉन्स्टंट कशाने डिनोट केलं आहे आपण इथं, ते कॉन्स्टंट K डॅशनं रिप्रेझेंट केलेलं आहे. मग K इंटू K डॅश इज इक्वल टू H कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस आयन. ठीक आहे, ह्या फॉर्म्युला तयार झाला आहे. आता एक गोष्ट लक्षात येते, द प्रोडक्ट ऑफ कॉन्स्टंट इंटू कॉन्स्टंट. ठीक आहे, म्हणजे कॉन्स्टंट इंटू कॉन्स्टंट इज इक्वल टू कॉन्स्टंटच टर्म राहणार आहे ना. नीट बघा इथं काय लिहिलेलं आहे, ते कॉन्स्टंट इंटू कॉन्स्टंट, कॉन्स्टंटच टर्म राहणार आहे. मग ठीक आहे, कॉन्स्टंट इंटू कॉन्स्टंट राहते म्हणल्यानंतर त्याच्यासाठी मला काहीतरी एक रिलेशन यूज करावं लागेल का नाही इथं, म्हणजे कोणतं यूज करणार, तर नीट बघा इथं K इंटू K डॅश इज इक्वल टू KW, फक्त आपल्याला ओळखू येण्यासाठी. का रे बाबा, कारण हा जो होता माझा K, जे आपण कॉन्स्टंट वापरला होता इक्विलिब्रियम कॉन्स्टंट फॉर दिस रिॲक्शनसाठी, आणि हे जे K डॅश आहे हे K डॅश कशासाठी वापरलं, हे आपलं वॉटरचं म्हणजे प्रोडक्ट ऑफ वॉटर कॉन्स्टंट आहे, म्हणजे स्मॉल एक्सटेंटमध्ये ते काय करतं, आयोनाइज होतं, म्हणून K डॅश हे कॉन्स्टंट वापरलं. मग आता K डॅश इंटू K डॅश कॉन्स्टंटच तयार होतं, मग त्याच्यासाठी KW हे कॉन्स्टंट आपण वापरलं. ठीक आहे, मग बघूया KW हे कॉन्स्टंट आपण वापरले तर फॉर्म्युला कशा पद्धतीनं तयार होणार आहे तुमचा, बघा इकडे KW इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस आयन. हा फॉर्म्युला खूप महत्त्वाचा आहे, याच्यावरती तुमचे पुढचे न्यूमेरिकल्स तयार होतात. ठीक आहे, मग नीट बघा आता, KW म्हणजे काय असतं, आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर. येते का लक्षात, H2O इंटू H2O. ठीक आहे, म्हणजेच KW आहे, त्याच्यासाठी कॉन्स्टंट टर्म वापरले फक्त, ते स्मॉल एक्सटेंटमध्ये तयार होतं म्हणून. ठीक आहे, म्हणजे KW म्हणजे काय आपल्याला कळालं इथं, आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर. त्याच्यानंतर कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस म्हणजे काय असतं रे तुमचं, तर ते असतं तुमचं कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोनियम आयन. ठीक आहे, आणि OH मायनस म्हणजे काय राहतं तुमचं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयन्स, आणि OH मायनस काय असणार आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रॉक्सिल आयन. ठीक आहे, हे सगळे वेअर म्हणजे हे त्यांना काय काय म्हणायचं आपल्याला कळालं. बरं, आता एक महत्त्वाची व्हॅल्यू आहे, हे सगळ्यांना लक्षात येणं गरजेचं आहे. इन प्युअर वॉटर H3O प्लस आयन, ठीक आहे, कॉन्सन्ट्रेशन इज ऑलवेज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस. म्हणजे सपोज कन्सिडर करा माझ्याकडे कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस आहे, ठीक आहे, आणि दुसरा आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस, म्हणजेच काय तुमचं H3O प्लस. हे दोन्ही व्हॅल्यू सारख्याच असणार आहे त्या. ठीक आहे, म्हणजे ह्याच इक्वलला दोन्ही जर व्हॅल्यू सारखी असतील, कधी ॲट रूम टेम्परेचरला म्हणजेच 298 केल्विनला ह्या दोन्ही व्हॅल्यू कशा असतात आपल्याला सारख्याच भेटतात. आणि ह्या दोघाची व्हॅल्यू म्हणजे एखादा जर आयन्स आपण डिसोसिएट करतोय तर ते दोन्ही मायनस, म्हणजे सपोज मी काय घेतलं, कन्सिडर करा NaOH घेतले, कोणता, एक मिनिट, कंपाऊंड कन्सिडर करा, आपण काय घेतलेलं आहे नीट बघा, NaOH हा घेतलेला आहे, आणि मी याला काय करतो, ॲक्वेस सोल्युशनमध्ये काय करतो, डिझॉल्व करतो, म्हणजे याचं आयन्स तयार करतो. याचा आयन्स सपोज कन्सिडर, हे मॉलिक्यूल मी किती घेतलं आहे, 10 मॉलिक्यूल मी हे घेतलेलं आहे. ठीक आहे, 10 मॉलिक्यूल NaOH मी पाण्यात डीप करतोय, त्यावेळेस माझे आयन्स किती तयार होतात, तर आयन्स तयार होतात तुमचे, नीट बघा, Na प्लस एक आयन्स तयार होतो आणि दुसरा कोणता तयार होतो, OH मायनस एक आयन्स तयार होतो. पण हे 10 NaOH मॉलिक्यूल घेतलेत म्हणजे 10 माझे Na आयन्स तयार होतात आणि 10
OH मायनस आयन्स तयार होतात. येतं का लक्षात? म्हणजे हे 10 आणि हे 10 झाले, टोटल किती झाले 20. पण आपण घेताना तर 10 मोल्सच घेतले होते NaOH आणि त्याच्यापासून तयार किती झालेत माझे 10 मोल्स ऑफ Na प्लस आयन्स आणि 10 मोल्स ऑफ OH मायनस आयन्स. म्हणजे एक गोष्ट तर लक्षात येते, ज्यावेळेस डिसोसिएट होऊन आयन्समध्ये कन्व्हर्जन होतं त्यावेळेस कंपाऊंड काय होतात, आयन्स इन्क्रीज होतात. कंपाऊंड तुमचा तेवढा आहे पण आयन्स याचे पण 10 मॉलिक्यूल आणि त्याचे पण 10 मॉलिक्यूल. तसंच सेम मॅनरमध्ये काय केलेलं आहे आपण, H2Oचं ज्यावेळेस डिसोसिएशन होतं, H2Oचं डिसोसिएशन झाल्यानंतर काय करतो आपण, त्याचे हायड्रॉक्झिल आयन आणि हायड्रोनियम आयन्समध्ये कन्व्हर्जन झाल्यानंतर दोन्ही सारख्याच प्रमाणात होतं. मग ही व्हॅल्यू लक्षात ठेवायची आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस आयन किती राहते 1 × 10⁻⁻7 आणि OH मायनसची पण सेम तेवढीच राहते. ती किती राहते 1 × 10⁻⁷. ठीक आहे. मग आता ह्या दोन्ही व्हॅल्यू आपण त्या इक्वेशन ए मध्ये ठेवूया. इक्वेशन ए म्हणजे कोणतं, ह्याला इक्वेशन देतो ए असं. ठीक आहे. ह्याच्यामध्ये ह्या दोन्ही व्हॅल्यू ठेवायच्या आहेत. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लसची व्हॅल्यू किती होती 1 × 10⁻⁷ आणि OHची पण किती होती 1 × 10⁻⁷. ह्या व्हॅल्यू इथं ठेवल्यानंतर इक्वेशन 1चं काय तयार होतं ते बघा इकडं नीट बघा. इक्वेशन 1 बिकम्स 1 × 10⁻⁷ 1 × 10⁻⁷. हे दोन्ही ठेवलं आणि KWची व्हॅल्यू मला काय भेटली, म्हणजे कोणती आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर काय भेटलं तुम्हाला 1 × 10⁻⁴. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट व्हॅल्यू. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं आहे, हे तुम्हाला उपयोगाला येणार आहे. कशामध्ये, तर ज्यावेळेस आपण रिलेशन तयार करू कुणाच्यामधलं pH आणि POH मधलं रिलेशन, त्यावेळेस ही व्हॅल्यू खूप महत्त्वाची आहे. कारण ते रिलेशन तुमचं आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटरवरतीच डिपेंड आहे. ठीक आहे. त्यामुळे आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटरची व्हॅल्यू लक्षात ठेवायची कायमस्वरूपी 1 × 10⁻⁴. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. आणि हो, एक आता जो खालचा पॉईंट आहे आपल्याकडे तो विचारला जाऊ शकतो की बाबा डिफाईन प्रोडक्ट ऑफ वॉटर, आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर कसं सांगता येईल. आत्ताच आपण बघितलं आयोनिक प्रोडक्ट म्हणजे दोन H2Oचे मॉलिक्यूल काय होतात एकत्र येतात. म्हणजेच काय KW इज इक्वल टू फॉर्म्युला काय तुमचा कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस. मग आता सांगा तीच डेफिनेशन तयार करायची आहे. H3O प्लस असेल तर त्याला आपण काय म्हणतो, तर त्याला आपण म्हणतो कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोनियम आयन आणि OH मायनस असेल तर हायड्रॉक्झियल आयन. मग तेच सांगायचं आहे डेफिनेशनमध्ये, द प्रोडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोनियम आयन अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रॉक्झिल आयन ऑफ प्युअर वॉटर ॲट इक्विलिब्रियम इज कॉल्ड ॲज आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर. किती छान आहे बघा, हे मस्त वाटतं ना हे डेफिनेशन, एकदम इझिली. याच्यावरूनुसार फॉर्म्युला पण तयार करायचा. आयोनिक प्रोडक्ट कशात डिनोट करतो आपण, तर आयोनिक प्रोडक्ट आपण KW न डिनोट करतो. मग KW इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस. किती सोपं आहे बघा. हेच डेफिनेशन पण आहे आणि हेच तुमचं आहे. आयोनिक प्रोडक्टची डेफिनेशन विचारली तरी तुम्हाला येणं गरजेचं आहे. आता हे झाल्यानंतर याचा पुढचा कन्सेप्ट आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे कोणता, की सगळ्यात महत्त्वाचा कन्सेप्ट. आता मला सांगा आपण कॉन्सन्ट्रेशन इतके वेळ घेतलं. जर सपोज कॉन्सन्ट्रेशन तुमचं हे दोन मेथडनं काय करतो आपण एक्सप्लेन करू शकतो. एक म्हणजे जर माझ्याकडे H प्लस तयार होत असेल म्हणजे H2Oचं दोन याच्यात डिसोसिएशन होतं. H2O जर डिसोसिएट झाला तर कसं डिसोसिएट होतं तुमचं, तर H प्लस प्लस OH मायनसमध्ये. आता H प्लस म्हणजे काय करतो आपण ॲसिड असं कन्सिडर करतो आणि OH मायनस म्हणजे काय कन्सिडर करतो बेस असं कन्सिडर करतो. आणि H प्लस कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण pHचा यूज करतो आणि OH मायनस कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण POHचा यूज करतो. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन वॉटरमधल्या दोन्ही कंटेंटचं किंवा ते जे आपल्याकडे आयन्स तयार होतात दोन्ही आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन जर आपल्याला मेजर करायचं असेल तर आपण दोन गोष्टीचा यूज करतो. एक असतो pH आणि दुसरा असतो POH. ठीक आहे. मग आता या दोन्ही गोष्टीचा यूज करतो तर pHची डेफिनेशन पण आपल्याला माहीत असेल. काय फॉर्म्युला pHचा, pH इज इक्वल टू निगेटिव्ह लॉगॅरिथम ऑफ H प्लस आयन. येते का लक्षात. डिफाईन कशी तयार करता येईल, मग जसा फॉर्म्युला आहे फॉर्म्युल्याकडे पाहायचं आणि फॉर्म्युल्याकडे पाहिल्यानंतर जसं तुम्हाला सुचतं तशा पद्धतीनं लिहायचं. नीट बघा. pH इज डिफाइन्ड ॲज निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयन. झाली डेफिनेशन. आणि POHची डेफिनेशन सेम अशीच. फॉर्म्युला बघा आणि डेफिनेशन तयार करा. काय POH इज डिफाइन्ड ॲज निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस आयन.
झाले डेफिनेशन. फॉर्म्युला पण तुमच्या समोर आहे, हा एक फॉर्म्युला आणि हा एक फॉर्म्युला, दोन्ही फॉर्म्युले तुमच्या समोर आहेत. फॉर्म्युल्यानुसार तुम्हाला तयार करायचं आहे. ठीक आहे, हे झाले तुमचं डेफिनेशन. आता सगळ्यात महत्त्वाचं रिलेशन तुम्हाला पाहायचं आहे ते म्हणजे कशामधलं, इतक्या वेळ जे आपण ज्याच्यासाठी हा अट्टहास मांडला आहे तेच आता आपल्याला पाहायचं आहे. ते म्हणजे रिलेशनशिप बिटवीन पीएच अँड पीओएच. काय आहे या पीएच आणि पीओएच मधलं रिलेशन ते आता इथं आपल्याला पाहायचं आहे. चला बघूया आपण पीएच आणि पीओएच मधलं रिलेशन. फर्स्ट ऑफ ऑल, ठीक आहे, ह्या रिलेशनसाठी तुम्हाला दोन गोष्टी गरजेच्या आहेत. दोन गोष्टी म्हणजे काय, तर ही गोष्ट महत्त्वाची आहे. तर आयोनिक प्रोडक्ट म्हणजे काय, आताच आपण डेफिनेशन पाहिली. आयोनिक प्रोडक्ट म्हणजे काय असतो, आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर इज डिफाइन्ड ॲज द प्रोडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रॉक्सिल आयन अँड हायड्रोनियम आयन. ठीक आहे, या दोन्ही गोष्टींचा प्रोडक्ट. मग KW इज इक्वल टू रिलेशन तयार झालेलं तुमचं, हे तुम्हाला माहीतच आहे व्हॅल्यू, H3O प्लस इंटू OH मायनस. ठीक आहे, ह्या दोघांचा प्रोडक्ट. मी याला असं लिहिलं तर चलेल की H3O प्लस म्हणजे H2मधनं H प्लस डोनेट केला आहे म्हणून कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस, त्याला इक्वेशन नंबर 1 असं दिलं. मग आता दुसरं काय, KWची व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे किती होती. KWची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केलेली आहे आत्ता, 1 इंटू 10⁻298 केल्विनला टेम्परेचर व्हॅल्यू भेटते. मग आता ह्याला इक्वेशन 1 आणि 2 वरून आपल्याला एक नवीन इक्वेशन तयार होतं, ते म्हणजे काय, KW. तर नीट बघा, KWची व्हॅल्यू माहीत आहे, ही जी व्हॅल्यू आलेली आहे आपण ती इक्वेशन 1मध्ये ठेवली तरी चलेल. बघा इकडं कसं तयार होतं इक्वेशन तुमचं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस इज इक्वल टू 1 इंटू 10⁻−10. ठीक आहे, हे इक्वेशन आपल्याला तयार झाले. या इक्वेशनला आपण इक्वेशन 3 असं म्हटलं तरी पण चलेल. ठीक आहे, आता इक्वेशन 3ला दोन्ही साईडला काय करायचं आपल्याला, टेकिंग लॉग ऑन बोथ साईड, दोन्ही साईडला लॉग घ्यायचा. मग इक्वेशन कसं बनतं ते बघा, तसं दोन्ही साईडला लॉग ठेवायचा. म्हणजे आपण याला काय केलं, हे इंटर्मलेला स्क्वेअर टाकला तरी चलेल. मग हे एका साईडला ह्या साईडला लॉग आणि इकडच्या साईडला पण हे साईड लॉग ठेवलेलं आहे. मग लॉग इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ, आता हा फॉर्म्युला सगळ्याला माहीत असेल, इथं थोडेसे फॉर्म्युले दिलेत मी खाली, ते नीट बघा इकडं. हा फॉर्म्युला फर्स्ट, लॉग इंटू लॉग m इंटू n इज इक्वल टू लॉग m प्लस लॉग n, हा एक फॉर्म्युला तुम्हाला यूज करायचा. आणि दुसरा फॉर्म्युला म्हणजे कोणता, लॉग इंटू 10⁻+x असेल तर तुमचा फॉर्म्युला काय तयार होतो, फक्त व्हॅल्यू. कारण याच्यामध्ये काय होतं, हे लॉग आणि हे 10 एकमेकाला कॅन्सल होतं, उरतं काय तुमच्यापाशी फक्त +h. हीच व्हॅल्यू सेम आपण अशी जरी घेतली तरी चलेल की काय, लॉग इंटू 10⁻⁻x इज इक्वल टू ॲन्सर काय भेटतं तुम्हाला, -x. ह्या फॉर्म्युल्यांचा यूज करायचा आहे. हे तिन्ही फॉर्म्युल्यावरून माझ्याकडे इथं एक रिलेशन तयार होतं आहे, ते आपल्याला पाहायचं आहे. आता नीट बघा इकडं, फर्स्ट ऑफ ऑल जे तयार झालेलं आहे नीट बघा इकडं, याच्यामध्ये काय, लॉग H प्लस आणि इथं प्लस लॉग OH मायनस आहे इज इक्वल टू लॉग इंटू 10⁻⁻14. ठीक आहे, हे इक्वेशन तयार झालेलं आहे. तर आता हे इक्वेशन, आता बघा तुमचं इक्वेशन कसं तयार होणार आहे, लॉग H प्लस लॉग इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस प्लस लॉग इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस इज इक्वल टू लॉग इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ 10⁻14. ठीक आहे, मग आता याच्यामध्ये आत्ताच आपण बघितलेलं त्या तिन्ही इक्वेशननुसार इथं व्हॅल्यू ठेवतो आहे आपण. आता लॉग इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस प्लस लॉग इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस इज इक्वल टू, इथं काय घेतलं आपण, 14 घेतलं. ठीक आहे, -14 होतं वरती, फक्त इथं 14 ठेवलं. आता ह्या अख्ख्या इक्वेशनला आपण काय करूया, इक्वेशन नंबर 4 असं देऊया नाव. ठीक आहे, ह्या 4 इक्वेशनला दोन्ही साईडला मल्टिप्लाय करायचं आहे मायनस साईननं. काय तयार होतं बघा, मायनस लॉग इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयन मायनस लॉग प्लसचं साईन कन्वर्जन कशामध्ये झालं, मायनसमध्ये झालं. त्याच्यानंतर लॉग इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस आयन आणि इथल्या मायनसनं मायनस मायनस काय झालं, प्लस झालं. ठीक आहे, इथं आलं तुमचं प्लस. आता मला सांगा, आपल्याला दोन व्हॅल्यू माहीत आहेत. pHचा फॉर्म्युला काय होता आपल्याकडे, pH इज इक्वल टू निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10 इंटू H प्लस आयन, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयन. आणि pOHचं काय होतं, निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10 इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस आयन. मग आता हे दोन्ही व्हॅल्यू आपल्याला माहीत आहेत. ह्या दोन्ही व्हॅल्यू काय करायचे ते आपल्याला इक्वेशन 1मध्ये ठेवायच्या आहेत, इक्वेशन एमध्ये ठेवायचे आहेत. सर इक्वेशन एमध्ये. ठीक आहे, ह्याच्यात ठेवल्यानंतर तुम्हाला इक्वेशन कशा पद्धतीने भेटतं ते बघा. सो इक्वेशन ए बिकम्स
pH प्लस POH इज इक्वल टू 14 आणि दिस इज द रिलेशन ऑफ pH अँड POH. ठीक आहे, नीट व्यवस्थित समजून घ्या. बघा इकडे आपण काय काय केलं होतं ते 2 मिनटात आपल्याला कळेल. फर्स्ट ऑफ ऑल हे रिलेशन बघताना आपण काय घेतलं, एक आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर म्हणजे KWचं रिलेशन घेतलं. काय घेतलं होतं आपण, KW इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस हे घेतलं. आणि आपल्याला KWची व्हॅल्यू माहीत होती. काय आहे KWची व्हॅल्यू, 1 × 10⁻⁻14 ही व्हॅल्यू आहे आपल्याकडे 10ची. ठीक आहे, KWची. मग हे इक्वेशन याला 1 असं दिलं आपण आणि याला इक्वेशन 2 असं दिलं. मग आता हे दोन्ही इक्वेशन वरून आपल्याला एक व्हॅल्यू तयार होते. KWची व्हॅल्यू फक्त आपण काय केली, इक्वेशन 1मध्ये ठेवली असता आपल्याला खाली तयार होणारं बघा इक्वेशन कशा पद्धतीनं तयार होतं ते. आता इथं 1 × 10⁻⁻14 इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस. आता इथं H3O प्लस म्हणजे काय, तुमचा हायड्रोनियम आयन. म्हणजे इथं H प्लस जरी लिहिलं तरी चालेल, म्हणजे तुम्ही असं जरी लिहिलं तरी चालेल. कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस इज इक्वल टू 1 × 10⁻⁻14. ठीक आहे, असं लिहिलं तरी चालेल. मग आता हे इक्वेशन तुम्हाला भेटलेलं आहे. ह्या इक्वेशनमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, लॉग ठेवायचं आहे. टेकिंग लॉग ऑन बोथ साईड. इक्वेशन कसं तयार होणार आहे बघा, लॉग इन ब्रॅकेटमध्ये H प्लस कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस इज इक्वल टू, ह्या पण साईडला लॉग ठेवायचं आहे तुम्हाला. आता ह्या पण साईडला लॉग ठेवल्यानंतर इक्वेशन कसं बनणार आहे, लॉग इंटू, आता 1चा लॉग काय तर तिथंच ठेवला तरी चालतो. याच्या पुढे फक्त ब्रॅकेटमध्ये असं लिहिलं तरी चालतं, इंटू 10⁻⁻14. ठीक आहे. मग आत्ता मगाशी बघितल्या फॉर्म्युल्यानुसार आपलं हे इक्वेशन आपण असंही लिहिलं तरी चालतं, कारण आपल्याकडे फॉर्म्युला आहे लॉग ब्रॅकेटमध्ये M × N इज इक्वल टू. फॉर्म्युला कसा तयार होतो तर बघा इकडं, लॉग कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस इंटू प्लस लॉग इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस इज इक्वल टू लॉग इंटू 10⁻⁻14. ठीक आहे, हे तयार झालं. आता खाली बघा, ही व्हॅल्यू तर तुम्हाला तशीच ठेवायची आहे. इथं फक्त बदल काय करायचा आहे, आता मगाशी फॉर्म्युला सांगितल्याप्रमाणे कोणत्या फॉर्म्युलेचा यूज करायचा आहे तुम्हाला, तर नीट बघा इकडं, हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे सगळ्यांनी. सपोज लॉगची पॉवर जर तुमच्याकडे असणारी म्हणजे लॉग इंटू 10⁻⁻x असेल कन्सिडर, तर तुमचं काय फॉर्म्युला व्हॅल्यू काय भेटते तुम्हाला, फक्त -x व्हॅल्यू भेटते. ते लक्षात, फक्त -x. मग त्याचनुसार इथं पण तुमचं इक्वेशन कसं तयार होतं हे त्याच्यानुसार जर आपण बघितलं तर हे तुमचं इक्वेशन तयार होतं, लॉग H प्लस कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस इंटू प्लस लॉग ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस इज इक्वल टू -14. आलं लक्षात, हे इक्वेशन तुमचं इथं तयार होतं. हे इक्वेशन तयार झाल्यानंतर आता हे इक्वेशन कशा पद्धतीनं तयार होतं ते नीट बघायचं आहे. इकडे तुम्हाला हे इक्वेशन तुमचं, आता ह्याच्यामध्ये काय करतो मी, फक्त साईन चेंज करतो. जिथं मायनस आहे तिथं प्लस आणि जिथं प्लस आहे तिथं मायनस, किंवा मायनसनं दोन्ही साईडला काय करतो आपण, मल्टिप्लाय करतो. मग इथं काय झालं तुमचं, मायनस लॉग मायनस लॉग कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस पुन्हा मायनस कॉन्सन्ट्रेशन ऑफ, नीट बघा इकडं, म्हणजे लॉग इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस इज इक्वल टू -14. मायनसचं काय झालं इथं, +14 झालं, कारण साईन आपण चेंज केल्यात. मायनसच्या जागी काय आलं इथं, 14 आलं. मग आता वी नो दॅट, आता मला सांगा इथं आपल्याला ही तर व्हॅल्यू माहीत आहे सगळ्यांना, कोणती व्हॅल्यू, तर नीट बघा इथून इथपर्यंतचं रिलेशन काय सांगतो तुम्हाला, pHचं रिलेशन. pHची डेफिनेशन काय, निगेटिव्ह लॉगॅरिथम ऑफ टू द बेस 10 H प्लस n, म्हणजे हे काय झालं तुमचं pH. ठीक आहे, आणि इकडून इथपर्यंतचं हे रिलेशन काय झालं तुमचं, हे झालं तुमचं POH.
ठीक आहे. हे तुमचं इथं झालेलं रिलेशन. मग आता हे दोन्ही पण आहेत. आपल्याला याच्यावरून रिलेशन कसं तयार होतं खाली, तर ते बघा लास्टचं रिलेशन हे लक्ष ठेवायचं आहे सगळ्यांना. याच्यावरून रिलेशन तयार होतं तुमचं PH प्लस POH इज इक्वल टू 40. हे तयार झालेलं लास्टचं रिलेशन. आणि हे एक्झामला खूप छान पद्धतीनं पडतं, ते व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. ठीक आहे. बेस्ट ऑफ लक. आता भेटूया पुढच्या पार्टमध्ये.